गुड मॉर्निंग मित्रांनो, डिटेलिंग योगीमध्ये तुमचं स्वागत आहे. आज आपल्याकडे एक स्पेशल गाडी आलेली आहे. ही बघता ना, ही Volvo XC60. येस, ही सेकंड टाईम आपल्याकडे आलेली आहे. 1-1.5 वर्षापूर्वी आपल्याकडे आलेली होती. येस, तुम्ही थंबनेलवरून ओळखलंच असाल, नीलची गाडी आहे. सो आपण या गाडीवरती काहीतरी स्पेशल काम करणार आहोत. गाडी आपल्याकडे काल आली होती आणि काल आल्या गाडीचं सगळं PPF आपण काढून टाकलेलं आहे. सो आपण काल काय काम केलं तुम्हाला दाखवतो. मित्रांनो, आपण PPFच्या कामाला ऑलरेडी सुरुवात केलेली आहे. आता PPF इन्स्टॉल होत आहे. आता तुम्ही बघा PPF कसं इन्स्टॉल होत आहे. हे बघा, मॅट PPF लागलेला आहे आणि इकडे कोणताही PPF इन्स्टॉल नाही आहे. हा ग्लॉसी पेंट आहे. जेव्हा गाडी पूर्ण होईल तेव्हा ह्याचा लुक जो आहे, फायनल लुक, तो फार छान येईल. तुमच्यापैकी बरेच जण म्हणत असतील की ऑलरेडी ग्लॉस PPF लागलेलं होतं, तर मॅट PPF करायची काय गरज होती. तर बऱ्याच जणांचा काही कन्सर्न असतो की मला लुक चेंज करून बघायचा गाडीचा, किंवा माझ्या पर्सनॅलिटीला कोणता लुक चांगला वाटेल. तर ह्या वेगवेगळ्या गोष्टी ट्राय करण्यासाठी असतात. ही जेव्हा गाडी फायनल होईल तेव्हा गाडी जशी होती त्यापेक्षा एकदम वेगळी दिसणार आहे. बरेच जण आपली गाडी हा आपल्या पर्सनॅलिटीचा भाग समजतात. येस, अँड डेफिनेटली खरं आहे, कारण गाडी तुमच्या एक्सटेंडेड पर्सनॅलिटीचा पार्ट असतो. आता ही जी एवढी मोठी गाडी आहे, ही एक स्टाईल स्टेटमेंट आहे, किंवा एक आपण गाडी कुठे घेऊन जातो त्या माणसाला त्या गाडीमुळे काही वेळा ओळखलं जातं, किंवा ही गाडी या माणसाची गाडी आली म्हणून ओळखलं जातं. सो बऱ्याच जणांना हा नवीन लुक ट्राय करायला मजा येते. सो डेफिनेटली यासाठी पैसा खर्च होतो. बरेच जण हा जो लुक आहे तो ट्राय करायला घाबरत नाहीत. त्यांना आवडतं सगळ्या गोष्टी एक्सप्लोर करायला आवडतात, गोष्टी नवीन ट्राय करायला आवडतात. त्यांच्यासाठी ही गोष्ट आहे. सो जर तुमची गाडी अशी कोणती ग्लॉस फिनिशमध्ये असेल आणि अशा पद्धतीने करायची असेल ना, इंस्टाग्रामला हे व्हिडिओ अवेलेबल आहेत. तुम्ही ते चेक करू शकता की तुमची गाडी कशी दिसेल ते इमॅजिन करू शकता. सो जर तुम्हाला तुमच्या गाडीवरती अशा पद्धतीने काय करायचं असेल ना, तर नक्की मला कॉल करा. तुम्हाला नंबर खाली दिलेलाच आहे. मित्रांनो, गाडीचं काम कंप्लीट केलेलं आहे आपण, आणि तुम्हाला आता गाडी दाखवत नाही आहे. आपण डायरेक्ट उद्या नीलला गाडी द्यायला जाणार आहोत, तेव्हा तुम्हाला दाखवतो. तर फायनली तो दिवस आला आहे आणि आपण गाडी नीलला दिलेली आहे. नील, कशी वाटते गाडी तुला? एकदम एक नंबर. नवीन गाडी, एका वर्षात नवीन गाडी घेतली मी असं वाटतंय मला. वेगळाच लुक आला. आणि मला कधीपासून मॅट PPF करायचं होतं, खूप टाईमपासून मॅट PPF करायचं होतं. फक्त बायको बोलते नको खर्च करू, वाह्यात खर्च नको करू. म्हणून म्हटलं की थोडे पैसे आले तर म्हटलं करूया थोडा खर्च. कारण गाडीवर मी एक स्टिकर पण नाही लावलं आहे. म्हणजे लोक लावतात ना असं, ते पण नाही केलं आहे आजपर्यंत. म्हणजे कुठेही मला आवडतच नाही गाडीशी जास्त छेडखानी करायला. तो नॅचरल लुक आहे, तो नॅचरल लुक. पण मॅट PPF जे आहे ते दॅट इज समथिंग आय एम लुकिंग अप टू फॉर अ व्हेरी लॉंग टाईम. आणि फायनली आता माझ्या गाडीला ते आहे. सो आता बघूया काय म्हणतात लोक, आणि त्यांचे नजरा फिरतायत का जशा माझ्या डिंकीकडे फिरतात. तर
मित्रांनो, आपण डिलिव्हरी केलेली आहे गाडीची. ऑलरेडी नीलचा व्लॉग पण येऊन गेलेला आहे, तुम्ही बघितला असेल तर तुम्हाला माहिती असेल की काय काय मजा केली आम्ही. तर अशा प्रकारचा व्हिडिओ तुम्हाला आवडत असेल तर अशा टाईपचे व्हिडिओ बनवायचा नक्की प्रयत्न करेन मी. आणि हा व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघितला त्याबद्दल तुमचे खूप खूप आभार. बघत राहा डिटेलिंग योगी. थँक्यू. तर मित्रांनो, गाडीची डिलिव्हरी झालेली आहे. सो नक्की कॉल करा, व्हिजिट करा आणि आपल्या व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब आणि आपल्या व्हिडिओला लाईक अरे फिरल्या नजर आहे बघ. नजर लागली पण फिरल्या का लागली नजर.